भाई यहाँ पे क्या हो रहा भाई। चलो तो फिर हम जा रहे रामगिरी। कॉलेज से निकलने के बाद हम गए पेट्रोल पंप पर, तो फिर गाड़ी में 100 की सलाइन चढ़ाने के बाद निकले हम रामगिरी के लिए। ऋषि तो पूरा हीरो दिख रहा था। अपने साथ मत जोड़िए हमको, जलवा है हमारा। तो भाई लोग हमको जाना है उस वाले गढ़ पर। तो फिर कुछ देर के बाद पहुंचे हम रामगिरी में। तो फिर हम गढ़ के रास्ते से जाने लगे। तो कुछ ही देर के बाद हमारी गाडी पडली बंद। मग आम्ही सिंगल सीट गाडी गडावर पाठवली। आम्ही चकलास करत करत निघालो आम्ही गडावर जाण्यासाठी। फायनली पोहोचलो आम्ही गडावर। पाहू शकता तुम्ही। भावेश तर पागलासारखाच करून राहिला, का कारण आहे तर माहित नाही, बहुतेक पहिल्यांदा गडावर आलाय वाटते। मग मी इथला व्हिडिओ बनवण्यासाठी शूटिंग केली आणि हे पोट्टे दिसले मला टाकीवर जाताना। पण तुम्ही काही म्हणा मित्रांनो, वरतून व्ह्यू मस्त दिसून राहिला। मग इथून व्हिडिओ शूट केला आणि खाली उतरलो। हा भावेश तर खूप भिवून राहिला, बिल्कुल रिक्स नहीं लेने का। तर मित्रांनो इथल्या लोकांचं असं मान्य आहे की श्रीरामजी 14 वर्षाच्या वनवासामध्ये एक दिवस इथे थांबले होते। बघू शकता तुम्ही त्यांचे शरण। आणि नंतर ते इथून रामटेक गडावर गेले। तसेच आम्ही अर्धा पाऊण तास मीटिंग घेऊन आम्ही पण निघालो तलावापाशी जाण्यासाठी। मग आम्ही इथे थोड्या वेळ चकलास केली आणि थोड्या वेळानंच मग आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी। तर तुम्हाला गडावरचा व्हिडिओ आयडीवर पाहायला भेटेल, तुम्ही जाऊन पाहू शकता। तर गाडी घेऊन निघालो घराकडे जाण्यासाठी। तो मिलते है अगले ब्लॉग में।